अध्याय 8 श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः पूर्वाध्यायाचे कथानुसंधान देव ऋषींनी कथिले वर्तमान सुखदेव जळी बुडून मरण पावेल की गौतमी दुःखी होऊन करू लागली आराधन मने वावे अरिष्ट निवारण श्रीहरी कृपेने। तर मागच्या अध्यायामध्ये देव ऋषींनी वर्तमान सांगितलं सुखदेव हा पाण्यामध्ये मरून बुडून मरण पावेल आणि गौतमी दुःखी होऊन आराधना करू लागली म्हणे हे दुःख निवारण कसं होईल हरीच्या कृपेशिवाय। आपल्या पुत्रा लागून दूर ठेवू लागली जळापासून डोळ्यात तेल घालून जपू लागली स्वपुत्रा। तर ती आपल्या पुत्राला पाण्यापासून दूर ठेवू लागली आणि जसं काय डोळ्यात तेल घालून त्याला जपू लागली म्हणे प्रिय बालका माझे मनमनीचे ऐकशील का जळापासून दूर राहशील का अरिष्ट टाळावया। अरे बाळा माझं ऐकशील का तू सतत पाण्यापासून दूर राहा म्हणजे तुझं संकट टळ दुःख ज्यातून उद्भवे ऐसे कर्म करू नये जळाठाई जाऊ नये जे ते अरिष्ट असे तुला की तर ज्याच्यातून दुःख उद्भवल असं कर्म कधी करू नये आणि तू पाण्याच्या ठिकाणी कधी जाऊ नको म्हणजे तुला दुःख येणार नाही संकट येणार नाही। दया घन देवल आले बहु सावध करून गेले म्हणून आपण आता पाहिजे जपले धोका टाळावयाशी। दया कृपाशी ते देवळ ऋषी आले आपल्याला सावध करून गेले म्हणून आपण आता आपल्याला जपलं पाहिजे धोका टाळावयासाठी। पुत्रा समीप राहू लागली निज ध्यास त्याच वेळोवेळी गौतमी बहुदास्तावली अंतकरणामध्ये की पुत्राच्या जवळ राहू लागली आणि सतत ध्यास तिला फक्त मुलाचा आणि तिला मनामध्ये पण धास्ती सतत काय होईल काही नाही काय होईल काही नाही निद्रा नीट लागत नसे घडी घडी दचकून उठत असे सपुत्रा चाचपटत असे पुन्हा पुन्हा पाहुणी तर तिला काय झोप नीट लागे ना घडी घडी दचकून उठायची मुलगा आहे का घडी घडी पायाची थोडी जरी निद्रा लागली स्वप्नात नदी वाहू लागली खळखळा पाहुणी उठली बांबावाल्या परी की थोडी झोप लागली की तिला खळखळ नदी तिच्या स्वप्नात यायची आणि ती लगेच बांबावल्यासारखी उठून बसायची। ऐसा अस्वस्थ काळ बराच गेला निघून तत्काळ सुखदेव बाळाजवळ बसून ठेवले भोवती। असं करता 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 खूप काळ निघून गेला सुखदेव बाळाजवळ बसून राहायची झोपताना झोपवी सनिद मित्रापासून जपे विविध दूर जाता करी तसे क्रोध आपल्या पुत्रावरी। झोपायच्या वेळा जवळ झोपायची मित्रांपासून दूर ठेवायची आणि दूर जर गेला तर क्रोध करायची रागवायची मुलावर। थोडा नजरे आड होता पित्या सवय बाहेर जाता वाढे अस्वस्थता दचकून उठत असे। थोडा जर नजरेच्या आड झाला किंवा बापा जर सोबत बाहेर गेला तर तिला चैन पडेना न विचारता जर कुठे सुखदेव जाता तो एकटे अंगी प्रत्यंगी थर काप सुटे घाबरून जाई तो। न विचारता जर कुठे गेला सुखदेव एकटा तर तिला अंगाला थरकाप सुटाचा ती घाबरून जायची। ज्यावर अति प्रेम केले तेच दुःखाचे कारण झाले सुख मनीचे लुप्त झाले दुःखी पिडावूनी। ज्याच्यावर प्रेम केलं ज्याच्यामुळे आनंद झाला तेच दुःखाला कारण झालं। सुख मनाचं सुख हरपून गेलं आणि दुःखाची पीडा मनाला लागली। बहुकाळ निघून गेला वाटे धोका टळू लागला खूप काळ निघून दिला ते निघून गेला तिला वाटायला लागलं की धोका टळायला लागला। बाळ बाळ जाचणीतून मुक्त केला स्वच्छंद बागडी तसे तिला वाटायचं आता माझा बाळ मुक्त व्हायला लागला दिवसापासून दिवस जायला लागले आणि तो थोडा एकटा असा खेळायला लागला। किडा करावड्या संगड्या सोबत जाऊ लागला तो बिनधास्त संगडी म्हणती तुम्ही राहा स्वस्थ सुदेव गौतमीला। तर असं करता करता सोंगड्यासोबत जोडीदारासोबत फिरायला जाऊ लागला आणि ते सोंगडी म्हणायला लागले मित्र म्हणायला लागले सुदेव गौतमीला तुम्ही स्वस्थ राहा। ऐसा हसता खेळता बाळ जाऊ येऊ लागला सहजता शमन झाली
मनीला चिंता काळमान प्रभावे. असा हसता खेळता बाळ बाहेर जाऊ येऊ लागला आणि मनाला थोडी चिंता कमी व्हायला लागली, पण काळाचा प्रभाव वाढायला लागला. एके दिनी ऐसे घडले, सुदेव पूजन सामुग्री आणावया गेले. गौतमीचे चित्त घरकामी गुंतले, सुखदेव गेला पोण्यास. झोपू नका. तर एक दिवस असं घडलं की सुदेव ब्राह्मण पूजेची सामग्री घेण्यासाठी बाजारात गेला आणि ती गौतमी घर कामासाठी घरामध्ये रंगून गेली, गुंतून गेली आणि सुखदेव पोहायला गेला. सवंगड्यासह पोहू लागला. पोहता पोहता पूर पाण्यात गेला. सवंगड्याने बहु दंडाळला, पण हाती आला नसे की. मग सवंगड्यासोबत पोहू लागला. पोहता पोहता तो एकटा खोल पाण्यात गेला. सवंगड्याने खूप पाहिलं, खूप धुंडला, पण हाती काही आला नाही. सवंगडी मग गागुरुनी गौतमी पाशी आले धावूनी, म्हणे सुखदेव जळी बुडूनी गेला असे हो. मग सवंगडी घाबरून गौतमी जवळ आले आणि म्हणाले, काकी सुखदेव जळात बुडाला. जळी बुडाला ऐसे ऐकता धावत सुटली ती स्वतः. थरकाप सुटला अवचित्ता, सर्वांगाशी ते दवा. तर असं ऐकता बरोबर धावत सुटली, अंगाला थरकाप झाला. म्हणे दावा दावा रे कुणी, आणा माझा बाळ पाण्यातुनी. पोहण्यात तुम्ही प्रवीण असूनी, का धुंडले नाही तयासी. धावत सुटली, म्हणा लागली, धावा रे कुणीतरी माझा बाळ पाण्यातून बाहेर काढा. त्या मुलांना म्हणा लागली, तुम्ही एवढे पोहण्यात प्रवीण असताना माझा बाळ का धुंडलाय. नाका तोंडी पाणी शिरले, श्वासोश्वास बंद पडले, प्राण गेल्यावरीवर फेकले, नियतीने जळात. नाका तोंडात पाणी गेलं, श्वासोच्छ्वास बंद झाला आणि प्राण गेल्यावर त्या पाण्यानं, त्या नदीनं वर फेकून दिलं. ही नियती. जीव गेल्यानंतर पाणी बाहेर फेकून दिलं. मृत बाळ आला कडेशी, गौतमी उचलून देता त्याशी. रडू लागले ओक्साबोक्षी, सुदेव मूर्छित पडला की. गौतमीने उचलून हृदयाला लावलं आणि रडायला लागली. सुदेव ब्राह्मण मूर्छित पडला. दुःखाशी त्यानसे पार, शरीरातून जीव जातसे. गौतमीशी झाले तैसे त्या समयाशी. तर इतकं दुःख झालं की शरीरातून जीव निघून जावा की काय, अशी दोघांना. म्हणे हाय देवा काय केले, आम्ही कधी ना चिंतिले. ऐसे घडून येईल भले अकस्मात यावेळी. देवा काय केलं, आम्ही असं कधी मनात धरलं नव्हतं. असं घडून येईल आणि अचानक झालं. म्हणे दावा रे कुणी, पाणी काढा याच्या अंगातूनी. पाणी येता बाहेर धावनी, वाचेल बाळ माझा रे. अरे धावा, कुणी धावा, याच्या अंगातून पाणी काढा. पाणी जर बाहेर आलं तर माझा बाळ वाचेल. जाणकार लोक धावले, अंगातील पाणी काढू लागले. त्याशी चितपट केले, परी बाळ आले ना. उलटा केला, सरळ केला, अंगातलं पाणी काढलं, चित केला, पट केला, पण बाळ काही आले ना. शरीरातले चैतन्य सगळे निघून गेले त्यावेळे. म्हणे जे देवलांनी घडविले, घडून आले तेची. तर शरीरातलं चैतन्य गेलं, चैतन्य म्हणजे जीव गेला. आणि त्यावेळी तिला आठवलं की देवल ऋषींनी जे सांगितलं ते घडून आलं. पुत्राशी मांडीवरी घेऊनी बैसले ते आक्रंदुनी. म्हणे मी माझ्या हातांनी माती आड करू न शके की. बाळाला मांडीवर घेतलं आणि आक्रंदून शोक करायला लागली, रडायला लागली. म्हणे माझ्या बाळाला मी माझ्या हातानं माती आड कसं करू. येईन धावून श्रीहरी, जीवदान देईल सत्वरी. माझी श्रद्धा त्याचेवरी, असे होय कनिष्ठ. तर मी माती आड होऊ देणार नाही. भगवंत धावून येईल, त्याला जीवदान देईल. माझी जर श्रद्धा खरी असेल, मी जर एकनिष्ठ असेल, तर भगवंत धावून येईल. म्हणे ती सुदेव तुझं सांगावे काय, मेल्यावरी कुणी जिवंत होय. ऐसे घडले नाही कधी,
काळी की सुदैव पत्नीची समजूत काढायला लागला. अगं मेल्यावर कुणी जिवंत होतं का? असं कधी घडलं का? एकदा निघून जाता प्राण ते पुन्हा नाही ती पण जुजा देह धारण करून पुन्हा जन्म होत असे. एकदा प्राण निघून गेल्यानंतर पुन्हा प्राण येत नाही आणि दुसरा देह धारण करून दुसरा जन्म होतो. हा सुखदेव खूप मोठा श्रेष्ठ ऋषी झालाय बरं का. जीवदान देतो भगवंत त्याला आणि मोठा ऋषी झालाय शुकदेव. त्या पोट्या पुराण शुकदेवाने लिहिले आहे. हा नष्ट हे केवळ कलेवर पंचभौतिकाचे शरीर याशी नवभूमी आप वायू तेज खाणार त्यांचे असे की. अगं गौतमी हे नष्ट शरीर या शरीराला काय धरून बसली? हे पंचभौतिकाचं शरीर याला नवभूमी आप वायू तेज खाणार हे त्याचंच आहे. जेथून उत्पन्न झाले तेच याशी घेऊन गेले. कुणाचे कलेवर नाही राहिले पुण्या काळे कठे की. हे जेथून उत्पन्न झालं त्याला ते घेऊन गेलं. कुणाचं कलेवर म्हणजे शरीर राहिलं का कुठे? परंतु अतिप्रेम परंतु अतिपुत्र प्रेम त्याचे म्हणे मला ही जाळा याच्या संगती मी न सुसोडी कलेवर याचे कदा काळी हो. तर अतिपुत्र प्रेम म्हणे मला याच्या सोबत जाळा, मी याचे शरीर सोडणार नाही. जन म्हणती वेडा झाला पुत्र प्रेमात अधीन झाला. ऐसा कुणी न पाहिला पुण्या काळी पुत्र पिता हो. जग म्हणायला लागलं अरे हा वेडा झाला, पुत्र प्रेमात अधीन झाला, असा कुणी पाहिला का? कधी काळी असा पुत्र पिता कधी कुणी पाहिला नाही. तेव्हा एकाएकी मेघ वर्षला अतिवृष्टीचा काळ आला. रात्रंदिवस जलवर्षाव झाला थांबला नाही पाकी. तर एकाएकी काय झालं? ढग दाटून आले आणि अतिवृष्टी रात्रंदिवस झाली, थांबलीच नाही. त्या शुकदेवास घेऊन पाण्यात वैसला एकासनी नाही घेतले अन्न पाणी निराहार असे की. त्या शुकदेवाला त्याचा बाप सुदेव ब्राह्मण त्या पाण्यामध्ये न अन्न पाणी घेता निराहार ते प्रेत घेऊन बसला. त्याचशी मासामध्ये मास येऊन धडकला अधिक मास. त्याने घडविले व्रताचरण खास सुदेवाचे पाठी. तेवढ्यामध्ये या महिन्यामध्ये महिना अधिक महिना जवळ आला आणि तो निराहार होता. तर त्याला व्रत घडलं. सुदेव कापून आला. ऐसे एक मासपर्यंत आले घडून उपवास व्रत. त्याने पुरुषोत्तम भगवंत प्रसन्न झाले तयासी. असे निराहार एक महिनाभर राहिला. त्याला त्या पुरुषोत्तमाच्या महिन्यामध्ये अधिक महिन्यामध्ये त्याला एक महिना उपवास घडला आणि पुरुषोत्तम भगवंत प्रसन्न झाले. पुरुषोत्तम प्रभू प्रगटुनी उभे झाले अति आनंदनी. म्हणे उठ उठ भक्ताजनी मी पावलं तुला रे. पुरुषोत्तम भगवंत प्रकट झाले आणि त्याला म्हणायला लागले अरे उठ मी तुला पावन झालो. रूपती पाहुनी पुरुषोत्तमाचे नेत्र दिपले सुदेवाचे. म्हणे जीवदान द्यावे साचे माझ्या पुत्राशी आता की. ते भगवंताचे रूप पाहून नेत्र दिपले सुदेव ब्राह्मणाचे. म्हणे जीवनदान द्यावे साचे माझ्या पुत्राशी आता. केव्हा पुरुषोत्तम देव बदले तुला अलौकिक घडवले. असे कधी कुणाशी झाले शक्य अशक्य ते. मग पुरुषोत्तम भगवान म्हणाले अरे अलौकिक असं घडलं कधी कुणाचंच झालं नाही असं होईल. एकदा आले असता मरण ते चित्रगुप्ताचे लेखन कुणी न बदलू शके पूर्ण पुण्या काळी कधी की. एकदा चित्रगुप्तानं मरण लिहिलं ते कधी चुकत नाही, बदलू शकत नाही. परंतु हे अधिक महिन्याचे व्रत तुझकडून घडले सांप्रत. त्याने तुझं शक्य ते प्राप्त होत अधिक मास प्रभावे. पण हे तुझे अधिक महिन्याचं व्रत केलं तुझ्याकडून हे व्रत घडलं ते अशक्याचं शक्य होणार अधिक मासाच्या प्रभावानं. हा अभ्रस्नान प्रभात काळी नित्यव्रताचरण घडली. पुरुषोत्तम सेवा प्राप्त झाली सहजपणे तुझशी. पण हे देवाच्या पाण्यानं तुला स्नान घडलं प्रभात काळी आणि नित्य तुला व्रतचरण घडलं म्हणून पुरुषोत्तमाची सेवा झाली. सुदेवा तू असे भाग्यवान असूनी धन्य धन्य झाला या अवनी. तुझ्या भाग्याची वाखाणणी
त्रिलोकी कुठे नसे की. सुदेवा, अरे तू भाग्यवान आहे आणि तू धन्य झाला या अवनी. अवनी म्हणजे पृथ्वीवर तुझ्या भाग्याची वाखाणणी त्रिलोकी तुझ्यासाठी कुठेच नाही. सुदेवा आता करी श्रवण, सुदेवा आता करी श्रवण, भविष्य तुझे करीतो आता मी कथन. सुदेवा ऐक, आता मी तुझं भविष्य सांगतो, ऐकावे तू ध्यान देऊन या समयाशी. ध्यान देऊन ऐक. 12 सहस्र वर्ष हा पूर्ण तुझा पुत्र भोगील जीवन, अधिक मास महिमान अनंत अगाधचे असे की. यानंतर तुझा अत्यंत पुत्र सुख अक्षय सतत पुरुषोत्तम कृपे होईल प्राप्त. सुदेवा जीवन गा, गरुड कृपेची फलित तुझला प्राप्त झाला प्राप्त. परंतु मृत्यूचे भय सतत आता त्याला काही नसेची. तर गरुडाच्या कृपेनं हा तुला प्राप्त झाला आणि आता याला मरणाचं भय नाही, कारण अधिक मासाच्या व्रतानं तुझं भाग्य लाभलं. अधिक मासा व्रताचरणे तुझं भाग्य लाभले पूर्णपणे. एवढे पुण्य संचित भोगणे प्राप्त झाले तुझला. अधिक मासाच्या व्रताचरणामुळे तुला भाग्य लाभलं आणि एवढं पुण्य संचित झालं म्हणजे शिल्लक झालं की तू भाग्यवान आहे. या पुत्रासमोर जीवन जगावे सांप्रत, दुःख न येईल कधी किंचित अधिक मास प्रभावे. या पुत्रासोबत असं जीवन जग की सुखी जीवन, कधी तुला दुःख येणार नाही. याला कारण अधिक मासाच्या व्रतामुळे. दिव्य सहस्र वर्षे जीवित भोगुनी गोलोकाप्रत, पुन्हा भूतळे जन्मा होशील प्राप्त राजा म्हणून. दिव्य सहस्र वर्ष तू जीवन जगशील आणि शेवटी जीवन जगून आयुष्याचा आनंद भोगून गोलोकात येशील आणि पुन्हा भूतळावर राजा होऊन प्राप्त होशील. राजा म्हणून दृढधर्वा, बरं, दृढधर्वा नामे प्रख्यात चक्रवर्ती राज्य होईल प्राप्त. तुझ्या समान बलवंत धनवंत कुणी नसेल भूतळी. आणि तू दृढधर्वा राजा नावानं राजा चक्रवर्ती राजा होशील, प्रख्यात होईल आणि तुझ्यासारखा धनवंत बलवंत कुणी नसेल. इंद्रपदाहुनी श्रेष्ठ ऐश्वर्य वाढेल उत्कृष्ट, तुझ्याहुनी बलिष्ठ कुणी नसे भूतळी. इंद्रपदापेक्षा श्रेष्ठ आज तुझं ऐश्वर्य वाढेल, तुझ्यापेक्षा बलिष्ठ या धर्तीवर कुणी नसेल. हीच गौतमी नामेची पत्नी ती होईल तुझी पट्टराणी, पातिव्रत्य स्वतः राखुनी महासती होईल की. आणि ही जी गौतमी तुझी पत्नी ती पट्टराणी होईल, पतिव्रत्य राखील आणि महासती होईल. राजनीतीमध्ये परिपूर्ण आयसे 4 होतील तुझं नंदन, 5वी कन्या होईल सुरभोती बहुकी. आणि तुला 4 पुत्र होतील. नंदन म्हणजे पुत्र, तुला 4 पुत्र होईल आणि 5वी कन्या होईल. कन्या अशी होईल रूपवान गुणवान, सर्व सुख संपन्नतेनं परिपूर्ण होईल तुझे जीवन. नसेल कोणते न्यून तुझं लागी ते जवा. सर्व सुख संपन्नतेनं तुझं जीवन पूर्ण होईल, तुला कुठली कमी राहणार नाही. हा सर्व पृथ्वीवरील राजे सम्राट हे वा तुझा करतील स्पष्ट, युद्ध करिता होतील व नष्ट वैरी तुझे पहा की. आणि तू राजा असताना या पृथ्वीवरील सारे राजे तुझा हेवा करतील आणि जर तुझ्याशी युद्ध करतील तर तुझे सारे वैरी नष्ट होतील. तू इच्छा करशील जैशी पूर्ण होईल स्वभावेशी, दुःख नसेल अल्पांशी तुझ्या परिवाराशी. तू जशी इच्छा करशील तसे तुझ्या स्वभावाला घडून येईल. तुझ्या आयुष्यामध्ये कधी अल्प दुःख न येणार नाही तुझ्या परिवाराला. देवदानवांचं नच जे प्राप्ती त्याचा तू होशील अधिपती, स्वतःला धन्यवादोक्ती देशील तू प्रमाणे. देवदानवांना जे प्राप्त झाले नाही त्याचा तू अधिपती होशील आणि तुला जीवाला धन्य वाटेल. आणि तू होशील विषय सक्त, होशील विविध सौख्य प्राप्त, बोलशील भगवंत सहजपणे तू सारे विषय सुख भोगशील आणि सौख्य प्राप्त होईल आणि शेवटी तू भगवंताला विसरून जाशील. सर्व सुखी असल्यावरी कोण भजणार श्रीहरी, अहंकार सोडून उरी आत्मतत्व भूलशील की. सर्व सुख असल्यावर देवाला कोण भजल आणि अहंकार सडल्यावर स्वतःला माणूस भुलून जातो. ईश्वराशी पडता विसर मग करशील स्वैराचार,
भूलशील सदाचार ईश्वर प्राप्तीशे. भगवंताचा विसर पडल्यानंतर स्वैराचार करशील, वाईट कृत्य करशील आणि भगवंताला विसरून जाशील. प्रपंचात अतिरममाण विषयासक्त परिपूर्ण होशील तू मायाधीन अज्ञानी जीवापरी. तू प्रपंचामध्ये रममाण होशील, विषयामध्ये पूर्ण होशील आणि मायाच्या अधीन होऊन अज्ञानी होशील. जो विषयात रमला शब्दस्पर्श रूपगंध तरी गुंतला, तो नाहीच मायेतून परतला कदा काळी पाकी. जो संसाराच्या विषयात रमला त्याला शब्द स्पर्श रूप रस गंध याच्यात जो गुंतला तो मायेतून कधी परत येत नाही. परंतु तुझे संचित थोर अधिक मास पुण्य साचार, तुला जागविण्या सत्वर मी योजना करी की. पण तरी तुझं पुण्य थोरे संपणार नाही. अधिक मासाचं पुण्य तुला जागवण्यासाठी, तुला ध्यानावर आणण्यासाठी मी काहीतरी योजना करी. जो माझ्या कृपा प्राप्त झाला तो जन्मजन्मी मी रक्षिला, पाहतो अधोगतीला कधी जात नसे की. ज्याला मी कृपा केली आणि जो माझ्या कृपेला प्राप्त झाला त्याचं मी जन्मजन्मी रक्षण करतो आणि तो कधी अधोगतीला जात नाही. म्हणून तुझ्या सुखदेव पुत्राशी मी शुक पक्षाशी देऊन देहाशी, तुझं देईल आत्मज्ञान जागृतीशी येता काळी पहा की. तुझा जो सुखदेव आहे त्याला शुक पक्षाच्या देहात घालल आणि तो आत्मज्ञानाची तुला जागृती करील. तू स्वैराचार होऊन जाशील शिकारी कारण, तेव्हा एक मोठे हरिण दृष्टी पडेल तुझ्या की. तू शिकारीसाठी रानात जाशील, एक हरिण तुला दृष्टीस पडल, मग तू लागशील त्याचे पाठी. परंतु दुःखी निराश होशील शेवटी, एवढे सैन्य राजबळ गोष्टी तुच्छ वाटशील तुला की. मग हरिण दृष्टीस पडल्यानंतर तू त्याच्या पाठी लागशील, परंतु तू दुःखी होशील, निराश होतील आणि शेवटी तुला हे राज्य तुच्छ वाटेल. तेव्हा तू होशील शक्तिहीन, अति उष्म प्रभावे लागेल तहान. दिव्य जलाशय पाहून जलप्राशन करशील की. तू एका पाण्याच्या ठिकाणी जातील, तुला तहान लागल आणि तू पाणी प्राशन करशील. तेथे वट वृक्षावरी शुक पक्षी बोलेल साचारी, तो तुझाच पुत्र सुखदेव परी जा करील तुला की. तर त्या वडाच्या वृक्षावर शुक पक्षी बोलल आणि तो शुक पक्षी तुझाच मुलगा राहील, तुला जागृत करील. तू मायेतून होशील निवृत्त असा श्लोक तो संस्कृत. बोलेल शुक तुझाची सुत येता काळ येताची. तू आता मायेतून निवृत्त होशील असा श्लोक तो संस्कृतमध्ये बोलेल तो तुझाच मुलगा. वेळ आल्यानंतर मग तू राजमहाली जाऊन विष मानसिले विषया लागून ऐश्वर्य तुझ्या जीवन अकस्मात पहा की. मग राजमहालात जाशील आणि हे संसार विषयासारखं होईल, तुला वैराग्य येईल. प्रपंचातून निघून मन परमार्थात रमेन, त्यामुळे परमार्थ दुःखी होऊन आक्रंदन करील बहु की. प्रपंचात तुझं मन लागणार नाही, परमार्थात रमशील आणि त्यामुळे तुझा परिवार दुःखी होऊन दुःख करल. सर्वीकडे होईल हाहाकार, म्हणतील सोडून भव विचार. आत्मतत्व होईल संचार, मनवृत्तीचा तेज व्हा. मायेतील सर्व जीव प्राणी तुला मनोरुग्ण ठरवणी, तुला म्हणतील अज्ञानी अव्यहारी वेडपट. तर सारे संसारातील लोक तुला वेडा म्हणतील, अज्ञानी म्हणतील, मनोरुग्ण म्हणतील. सत्य तुला कळल्यावरी कोटी माया त्यागशील बरी. लोक वर्ततील नाना परी आपापल्या बुद्धीने. त्या अवस्थेला पाहुनी वैद्य आणतील कुणी परी. मनोरुग्ण ठरवूनी त्यागतील तुला की. तुला बावळ ठरवतील, मनोरुग्ण ठरवतील. खरे रत्न ओळखण्याशी बुद्धी असे रत्न पारख्याशी. अन्य कळेल काय कुणाशी बोलतयाचे हो. खरं रत्न पारखण्यासाठी रत्न पारखीच लागतो, इतराला काय कळत. कैसेची एक होईल वाल्मिक ऋषी तिथे येतील, तुझं पाऊल ओळखतील सत्य स्वरूप तुझे की. तेवढ्या एक वाल्मिक ऋषी तिथे येतील आणि तुला ओळखतील सत्य तुझं स्वरूप. आदी धर्माचे आदी गुरु साचार वाल्मिक ऋषी धरतीवर. त्रिकाल ज्ञानी तपेश्वर असे ती प्रख्यात बहु की. आदी धर्माचे आदी गुरु
वाल्मिक ऋषी या धर्तीवर त्रिकाल ज्ञानी आणि तपेश्वर प्रख्यात आहेत. ऐसे करुणी दिव्य निरूपण देवनाधिक मास व्रत पुरुषोत्तम भगवान कुठे म्हणती सुखदेवा. तर असं करून दिव्य निरूपण देऊन अधिक मास व्रताचं पुण्य पाहून पुरुषोत्तम भगवान म्हणतात, अरे उठ सुखदेवा उठ. ऐसे बोलता वचन तो मृत सुखदेव उठून आला पुरुषोत्तमाशी शरण त्या समयाशी. असे बोलल्यानंतर वचन बोलल्यानंतर तो मेलेला सुखदेव उठून पुरुषोत्तमाला शरण आला. पाहून आपल्या प्रिय पुत्रा प्रेमाश्रू आले नेत्रा अनुभव आले सत्यचरित्रा. सुदैवाने ते देवा आपल्या प्रिय पुत्राला पाहून प्रेमाचे आनंदाचे अश्रू आले आणि अनुभव आला. सत्य काय, व्रत काय, प्रेम काय. जे अशक्य होतं ते शक्य झालं. 4 सहस्र वर्षेपर्यंत मी तप केले पुत्राप्रत, परंतु तू अवेरिले मज प्रत. त्या समयाशी तुम्ही म्हणाले दयाळा पुत्र सुख नसेव कपाळा. मग घडले कैसे या वेळा अरे अघटित असे. देवा तुम्ही म्हणाले की तुला पुत्र सुख नाही, मग हे घडलं कसं. ने जे घडणार नव्हते अघटित कसं झालं. तुम्ही समजले मला सांप्रत 7 जन्मापर्यंत पुत्र नसे मला प्राप्त. कुठे कसे झाले की देवा तुम्ही सांगितलं होतं ना की तुला 7 जन्मापर्यंत पुत्र भेटणार नाही, मग हे कुठं कसं झालं. आपण जे वचन बोलता त्याला येता असत्यता. कोण ठेविल रे विश्वासाता तुझ्या बोलण्यावर. देवा आपण बोलले पण ते कुठं ठरलं, तर तुझ्या बोलावर कोण विश्वास ठेवल. देवा तुमची पाहिजे एक वाचा द्वैत भाव कैसा कैसा तुम्हाशी शोभेल साचा. देवदया देवा एकच शब्द बोलवा, कुठं बोलू नाही विनाकारण, कुठं सांगू नाही. असं तो ब्राह्मण देवाला वरचढ बोलतो. पुढील अध्याय याचे उकलन करतील पुरुषोत्तम भगवान. तरी अनुसंधान ठेवून श्रवण करावं पुढील अध्यायी. तिसरी अधिक मास महात्म ग्रंथ ब्रह्मानदे पद्मधार कथासार दास पुढे कथन करीतो जनक कल्याणार्थ. अष्टमोध्याय.